नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आपली भूमिका। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काल रात्री उपोषण मागे घेतलं। उपोषणावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। भर उन्हात त्यांच्या या आंदोलनानं राज्यात वातावरण तापले होते। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली। सरकारनं काही मागण्यांवर वेळ मागून घेतला, तो जरांगे यांनी मान्य केला। त्यानंतर या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं। त्यांनी सरकारनं दिलेल्या आश्वासनांवरही भाष्य केलं। फडणवीस म्हणाले, विखे पाटील यांनी घेतलेल्या भेटीत अनेक मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं। या सर्व मागण्या स्वतः त्यांनीच वाचून दाखवल्या, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला असावा। महत्त्वाची बाब म्हणजे आमची भूमिका नेहमीच मराठा समाजाला न्याय देण्याची राहिली आहे। यानंतर फडणवीसांनी रोहित पवारांच्या एका विधानांवरही वक्तव्य केलं। त्यांनी रोहित पवारांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये असा सल्लाही दिला। रोहित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी उत्सवातील खर्चाच्या सविस्तर हिशोबाशी विधान केलं होतं। जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे, कुठेही मागे आश्वासन दिलं नाही। त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत। विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे।